स्विमिंग करून मला रूममध्ये जायला थोडा वेळ झाला आणि मग रेडी व्हायला थोडा अजून वेळ झाला. तर आता मी इकडे आलो आहे लेकवर बोटिंग करायला आणि इकडे 6:30 वाजले. 6:30 आणि 6:55चा सूर्यास्त आहे जो आम्हाला बोटीवर बघायचा होता. पण इकडे खूप मोठी क्यू आहे, आम्ही त्या क्यूमध्ये उभे आहोत. तर आता आम्ही जस्ट प्रेइंग की आमचा चान्स लागू दे आणि आम्ही बोटीवर असावं जेव्हा सूर्यास्त होईल. तर आम्ही बोट बुक केली आणि सनसेट झालं ऑलरेडी. 700 रुपये, 4 अडल्ट्स, 1 चाइल्ड, 1 इन्फंट. रॉकी येस. सूर्यास्त झाला आणि यशश्री तिची चप्पल घ्यायला गेलेली आणि बबल्स सगळं टायमावर झालं. सुरू झाली बोटिंग आणि हा व्ह्यू त्या मंदिरपर्यंत जाणार आणि तिथून टर्न मारून आणणार. छान आहे एकदम. हवा जास्त येत नाही आहे पण व्ह्यू खूप छान आहे एकदम. ते लोक बबल्स बनवत आहेत ते बबल्सची ढांडीच पडली. आता यशस्वी तुम्हाला काहीच नाही देणार आहे. काय रे तू, काय लफडी आहे तुमची, लफडी चालली एकदम पाठी. तो माणूस फिशिंग करतोय. इकडे पाण्यात फिश मिळतात, कटला आणि असे कोणते कोणते. आणि आमचा राऊंड ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे. यशस्वीकडे बबल्स बनवते या बोटिंगसाठी फॉन्टेन बंद केलं आणि एक बबल ट्यूब आमची पडली पाण्यात. ऑलमोस्ट पोहोचलो आम्ही. ते हळूहळू पार्क होतोय या गॅपमध्ये. टिंग निंग 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 निंग. धूप झाले पार्क. आम्ही चेरी ब्लॉसम ती ट्री आहे ना त्याच्यावर फोटो काढले आणि आता आम्ही चाललो आहोत महाबळेश्वर मार्केटला. यशस्वी 100चे पेरू घेते जे आतून हे पिंक वाले. ते पण पकलेलं एकदम कच्चे कच्चे पाहिजे. 100 रुपयाला. आणि इकडे आमचं गुगल पे नाही. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलो आहे आणि स्टार्टिंगलाच मी एवढी खुश झाली ना की 2-3 दुकानांमधून मी 4 पेअर चप्पल विकत घेतल्या, सँडल्स एकदम क्यूट क्यूटच्या. आणि यशस्वीने पण घेतल्या आणि खूप मस्त डील मिळाली आम्हाला. तर आम्ही खूप खुश आहे. माझी चप्पल बालीमध्ये राहिलेली फिन्समध्ये, तर मी सेम तशी मला अजून एक मिळाली आणि मी खूप सारे क्यूट घेतल्या चप्पल. मी तुम्हाला रूममध्ये जाऊन दाखवेन. द फज कॉर्नरमधून मी चॉकलेट वॉलनट फज घेतलं आहे आणि खूप महाग आहे फज ॲक्च्युली, पण मी फर्स्ट टाइम ट्राय करते. आणि 400ला 250 ग्राम. ते आम्ही घेऊन आता निघालो आहे. आणि यशस्वीने घेतले आहेत गार्लिक छोले आणि आम्ही अजून शॉपिंग करतोय. बघतो इकडे अजून काय घ्यायचं. व स्ट्रॉबेरी हे रॉ गॅलरी, इकडे प्युअर लेदरचे सगळ्या वस्तू मिळतात, जॅकेट्स, बॅग्स आणि असं. मी खूप शॉपिंग केली यार, खूप शॉपिंग झाली. पप्पा काय बोलायचं तुम्हाला? हे अंकलचं शॉप आहे एक जिथे बोट्स मिळतात. आणि आम्ही चाललो आहे अजून. पप्पा पुन्हा गायब झाले आणि रॉकी आणि वायू पण पुन्हा गायब झाले. पण तो एक बलून दिसतोय ना, तो बलून आहे वायूचा. अँड आय वॉज राईट. आम्ही इकडे पोहोचलो आणि हनुमानजीची आरती सुरू झाली आणि ते बोलले की जय श्री हनुमान. आणि सगळ्यांनी सगळे पण रस्त्यावर चालत होते ना ते पण सगळे जोरात ओरडले जय श्री हनुमान, बजरंगबली की जय. इकडे डोरेमॉन आहे
पप्पा बोलता झॉम्बी आहे. डोरेमॉन आहे तो, डोरेमॉन. हे वायूसाठी शूज घेतात. पप्पा या बघूया आपण तो काय करतोय. अरे वायू जा त्याच्या बाजूला. जाऊ जा. जा नाही जाते ते बघ तो घाबरलाय. शॉपिंग एवढी केली आहे की मला पकडायला पण होत नाहीये. आम्ही यशस्वीसाठी थांबलोय. नाही तेरो पता क्या कैसा आना है. आम्ही इकडे आलो आहोत झाफर व्हाईज रेस्टॉरंटमध्ये. हे इकडचं सर्वात हाय रेटेड, सर्वात जास्त रिव्ह्यूजवाला हॉटेल आहे आणि इकडे एवढी गर्दी आहे म्हणजे आमच्या हॉटेलला लागूनच खाली आहे ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला. तर इकडे ॲक्च्युली वेटलिस्टवर लोक आहेत आणि इकडे 3 फॅमिलीज वेटलिस्टवर आहे. रात्रीचे 10 वाजलेत. रॉकी वायूला अति प्रचंड भूक लागली कारण ते सकाळ घरी 8-8:30 वाजेपर्यंत जेवतात पण मार्केटमध्ये आम्हाला खूप वेळ झाला आणि आता तो प्रिंट सेटिंग लावायला गेला 5-10 मिनटात ऑलमोस्ट होईल. पण इकडचं सर्वात हायली रेटेड आहे रेस्टॉरंट, एकदम हाईपटअप. आणि काल आम्ही दुपारी इकडे जेवलेलो तर आम्हाला आवडलं जेवण म्हणून आम्ही इकडे आता वेट करतोय की आमचा नंबर लागेल आणि आम्हाला एक टेबल मिळेल. जेवण संपलं. आता मी खाते शाही तुकडा आणि हे दोघं खातात ते कॅरेमल. 11 वाजले. फायनली जेवण जेवलो आणि अशी भूक डोक्यात गेली ना, फुल BP डाऊन. मी तर हाताने बिर्याणी खाल्ली आणि मग खायला सुरुवात केल्यानंतर अवस्थे घरी हॉटेलमध्ये आणि स्पून आणि कोकणी नाईफने खायला पाहिजे पण खूप भूक लागलेली आणि खूप वेळ थांबलो पण आणि ते एन्झायटी जास्त वाढली. तर आता ते शाही तुकडा खाल्ला, कॅरमल कस्टर्ड खाल्ला. आता बिलची वाट बघतोय. आता रूममध्ये जाऊन खूप काम आहे, सगळं पॅकिंग करायचं आहे. शॉपिंग केलेली ती पॅकिंग करायची आहे. पण जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल आणि मी पंचकणीला मी पहिल्यांदा वाटतो, मोस्टली तर मी महाबळेश्वरला राहतो तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो मी किती रेट करेन 6 आउट ऑफ 10. खूप मजा आली. फॅमिलीसोबत तर नेहमी मजा येतेच. आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, छान छान कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट. Crocodile.